AR News 24. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामती येथे विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. 24 तास तत्पर राहून काम करणारा व कार्यकर्त्यांची जान असणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. अजित पवार यांची अचानक निधनाची बातमी अनेकांना चटका लावून गेली. आज त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर नायगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नायगाव तालुक्यातील सर्वच पक्षाचे नेते एकत्र येऊन अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. AR न्यूजसाठी शेख आरिफ, नायगाव, नांदेड. देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, या राज्याचे दिलदार नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं काल विमान अपघातातून दुःखद निधनाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कळाली. संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश हे शोकाकुल त्या ठिकाणी झाला. आणि आज त्याच पार्श्वभूमीवर मी काल जिल्हाध्यक्ष म्हणून मी चिखलीकर साहेब, काही बाकी सगळे माजी आमदार, धर्माधिकारी साहेब, आम्ही सगळेजण काल बारामतीला जाऊन मृत्यूदर्शनाचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन आलो. आणि आज जिल्ह्याच्या वतीनं आणि सर्व पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवला. आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अनुभव, दादाचे कामाची पद्धत, दादांनी या राज्यामध्ये केलेलं काम आणि दादाचा स्वभाव याबद्दल सगळ्या, त्यात काही जातीभेद नव्हता, कुठला पक्ष म्हणून नव्हता, सगळ्या पक्षाच्या नेत्या ज्यांना ज्यांना अनुभव आले सगळ्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली पण दादाबद्दल 2 शब्द बोलले. सगळ्यांनी या जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाने आज दादांना सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठिकाणी झाला. खरं तर आमचा लाडका दादा या राज्यातून हरपला, असा दादा परत या राज्यामध्ये कोणी नाही असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. आम्ही सगळेजण दादाच्या जाण्याने पोरके झालो असं म्हणलं तर काही